आणखी 5 वर्षात भारतीयांवर एक सगळ्यात मोठं संकट ओढावणार आहे। काय हे संकट? निम्मे भारतीयांना कोणत्या आजाराची होणार आहे लागण? बघूया। भारत बनतय डायबिटीज रुग्णांची राजधानी। भारतात 10 पैकी एका व्यक्तीला डायबिटीज। - 2030 पर्यंत भारतात डायबिटीजची महामारी। भारतात डायबिटीज रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। आतापर्यंत 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये डायबिटीजचं प्रमाण अधिक होतं, मात्र गेल्या काही वर्षात तरुण आणि लहान मुलंही डायबिटीजचा सामना करत असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच चॅरिटी डायबिटीज यूकेनं भारताबाबत एक धक्कादायक दावा केलाय। भारत डायबिटीज रुग्णांची राजधानी बनत असल्याचं चॅरिटी डायबिटीज यूकेनं म्हटलंय। इतकंच नाही तर 2030 पर्यंत भारतातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल असा इशाराही तज्ज्ञांनी दिलाय। चॅरिटी डायबिटीज यूकेच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया। भारतात कोट्यवधी लोक डायबिटीजच्या आजाराला सामोरं जात आहेत। डायबिटीज रुग्णांची संख्या इतकी वेगानं वाढतीये की 2030 पर्यंत 10 पैकी एका व्यक्तीला या आजाराची लागण झालेली असेल। पुढील एका दशकात 55 लाख वयस्कर नागरिक डायबिटीजग्रस्त असतील। या अहवालानुसार 17 लाख लोकांना वाढत्या वजनामुळे टाईप 2 डायबिटीजचा धोका असेल। द लॅन्सेटच्या अहवालानुसार 2022 मध्ये जगभरात 82 कोटी डायबिटीज रुग्ण आढळून आले। त्यापैकी 21 कोटी रुग्ण एकट्या भारतातले होते। या अहवालातून भारतात डायबिटीज कसा महामारीसारखा पसरतोय हे दिसून येतंय। त्यामुळे डॉक्टरांनीही आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। सामान्य नागरिकांनी सुद्धा आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहून दररोज 1 घंटा व्यायाम, 5-6 तास एक्झरसाइज आणि खाण्यामध्ये संतुलित आहार घेऊन आपलं वजन कसं नॉर्मल पद्धतीनं ठेवायला पाहिजे त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। बदलती जीवनशैली, जंक फूडचं अतिरिक्त सेवन, तणाव अशा अनेक कारणांमुळे डायबिटीज रुग्णांची संख्या वाढतीये। त्यामुळे रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया। सकस आहार घ्या। आहारात हिरव्या भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवा। दररोज व्यायाम किंवा योगा करा, त्यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहील। डायबिटीज असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत। धूम्रपान आणि मद्यपान टाळा। डायबिटीजची समस्या तुम्हालाही असेल तर फुटाणे, बदाम, काजू, अक्रोड आणि शेंगदाण्याचा आहारात समावेश करा। डायबिटीज रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजार होण्यापूर्वीच इलाज केलेला बरा। त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, अन्यथा भविष्यात तुम्हालाही इन्सुलिनचा आधार घ्यावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।